नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण मागील भागामध्ये अ, आज आपण घेतोय भारतातल्या वैद्यकीय उपचार पद्धती भाग 3. आपण मागील भागात ॲलोपॅथी, आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, योगा, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, अरोमा थेरपी ह्या 10 यांचा आपण थोडक्यात आढावा घेतला आहे. यानंतरच्या भागामध्ये प्रत्येक ॲलोपॅथीमध्ये कुठल्या वनस्पती वापरल्या जातात त्याचाही एक आपण आढावा घेणार आहे थोडक्यामध्ये. तर आता पुढचा हा सगळ्यात शेवटचा जो आहे त्याला आपण असं वेगळं नाव देऊ शकत नाही, पण एक वैदू म्हणून आपल्याला एक म्हणता येईल. ही जंगलात राहणारी मंडळी जी आहे ह्यांना वेगवेगळे आपल्याला जसे आजार होतात तसे तेही आजारी होतात, पण पारंपरिक औषधी प्रणाली यांच्याकडे उपलब्ध आहे. उदाहरणार्थ साप चावला किंवा विंचू चावला, ताप आला, कावीळ झाला, ह्यांच्याकडे ही जी पारंपरिक यांनी कुठे याचं लेखी हे नाहीये, लिखित असं काही नाहीये की वो चला हे झालं की हे करायचं किंवा कुठल्या फॉर्ममध्ये कुठलं औषध कुठल्या आजारासाठी असं कुठलंच लिखित नाही. त्यातला कुणीतरी एक जुना वृद्ध जाणता जो ग्रस्त असतो तो त्याच्या पुढच्या पिढीला हे देत राहतो सगळं, आणि त्याप्रमाणे त्या आजारावर ते तिथल्या तिथं त्यांच्या भागात असलेल्या वनस्पतीपासून ती कुठेतरी औषधं तयार करतात. पूर्वी आजीबाईचा बटवा अशातूनच तयार झालेला होता, तर ती तयार करतात आणि ती देतात. आता ताप जर कधी असला तर तापासाठी समजा आपण इकडे रत्नागिरी किंवा सह्याद्रीमध्ये जर कधी फिरलो तर वरच्या भागामध्ये जे आहे रायगड वगैरे यामध्ये आजारासाठी काही वनस्पती वापरल्या जातात, पण त्याच आजारासाठी पुढे गेलो आपण कर्नाटक बॉर्डर किंवा गोव्याच्या तिथं वेगळ्या वापरल्या जातात. हे सातपुड्यामध्ये वेगळं वापरलं जातं. आजार तोच, विंध्यमध्ये वेगळं, किंवा प्रत्येक भागामध्ये त्या उपलब्ध असलेल्या वनस्पती. म्हणजे ह्या वनस्पती किती महत्वाच्या आहे हे आपल्याला लक्षात येईल. सगळ्याच वनस्पती सगळ्याच भागात उगवतात अशात नाहीये, पण ज्या भागात त्या उगवतात त्या भागात तिथली मंडळी त्याचा अभ्यास आहे आणि त्यानुसार हे त्याचे ते औषधं देत राहतात. थोडक्यात म्हणजे ॲलोपॅथीत कावीळवर औषध नाही, हेपेटायटिस ए, हेपेटायटिस बी. आयुर्वेदात त्याच्यावर औषध आहे. वैद्यूंकडे ह्याच्यापेक्षा चांगलं औषध आहे. अगदी छोट्याशा ज्यांचे खर्च अतिशय कमी असतात, म्हणजे कावीळ जर कधी झाला तर त्या कावीळसाठी जे काही वापरतात त्याची कॉस्ट हार्डली 3 ते आजच्या तारखेत 3 ते 4 रुपये, आणि त्यांच्या घरात असलेल्या वस्तू असतात त्या. तसंच पाईल्समध्ये ॲलोपॅथीत औषध नाही, यांच्याकडे आहे. नंतर मूत्राशयातील खडे किंवा गोल ब्लॅडर त्यामध्ये असलेले खडे यांच्यासाठी यांच्याकडे औषध आहेत. फक्त एवढंच आहे की यांच्याकडे नावं वेगवेगळी वापरले जातात. पाईलसाठी जे कुठली तरी त्यांची एक पावडर असते, दही आणि पेढे, 2 पेढे आणि 50 ग्रॅम दही याच्यामध्ये मिक्स करून ती पावडर ते देतात. आपणच दही घेऊन जायचं असतं, पेढे घेऊन जायचे, ते त्याच्यात ती मिक्स करून देतात. मिक्स करायचं, खायचं, 4 दिवसात पाईल्स तुमचा क्लिअर होतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. करोनामध्ये तापाच्या गोळ्या मिळायला किंवा घ्यायला जायला हे नव्हतं, तर यांनी करोनात कुठल्या तरी वनस्पती त्या वेगवेगळ्या यांनी या वापरल्यात आणि त्यांना उपयोग झाला. फक्त ह्याच्यावर कुणाचा अभ्यास नाहीये किंवा कुणी ह्याच्यावर कुणाचं लक्ष नाही म्हणावं किंवा याच्यावर कुठलं वर्किंग झालेलं नाहीये, तरी ते वर्किंग होणं गरजेचं आहे. कारण यांच्याकडे असलेल्या वनस्पती आणि आता दिवसेंदिवस होणारं शहरीकरण याच्यामुळे यांच्याकडे जे असलेलं ज्ञान आहे हे हळूहळू नष्ट पावत जात आहे. सातपुड्यामध्ये तोरणमाळाजवळ एक सीताखाई आहे, म्हणजे एक दरी आहे. त्या ठिकाणी लांबून वैद्य येतात फक्त औषधी वनस्पती गोळा करायला. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे यातले जे जुने जाणते आहेत ती झाडाची पूजा करतात, झाडाला आमंत्रण देतात, आणि ठराविक नक्षत्र आहे त्यांची, उत्तरा नक्षत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी या गोळा करतात, आणि ही मुळं त्यांना जेवढी गरजेची आहेत
तेवढीच ती काढतात. कारण त्यांना माहिती आहे झाडाची मुळं जरी काढायची असली तर एकाच दिशेची ती मुळं त्यांना गरज आहे तेवढीच ती मुळं काढतील, झाड नष्ट होऊ देत नाहीत. आणि त्यांच्या प्रथेनुसार याचा आपल्याला मूळ घेतोय, ज्याच्यावर त्यांना ते काही औषधं तयार करून कुणाला ती औषधं द्यायची, तर त्यासाठी त्या झाडाला ते आमंत्रण देतात की बाबा रे ये तू आमच्या ह्याच्यासाठी ये, जेणेकरून आपला म्हणजे जे काय असेल त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये प्रथेनुसार ते त्याची पूजा करतात. हे यांच्याकडे अशा बऱ्याच आजारांवर बरीच औषधं आहेत आणि बरीच जडीबुटी यांना याचं ज्ञान आहे. पण आता हे दिवसेंदिवस शहरीकरणामुळे हे यांचं ज्ञान लोप पावलं. तर आपण एका चांगल्या गोष्टीला मुकणार आहोत. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी त्याच्यावर अभ्यास करावा. आता हे आम्हाला एकट्याला हे शक्य नाही. एखादा ऑर्गनायझेशन किंवा एखादा NGO याच्यावर काम करू शकतो, ज्यांच्याकडे या सगळ्या सिस्टीम्स आहेत अभ्यासाच्या किंवा त्या शास्त्रोक्त पद्धतीने याचा अभ्यास करून त्याची मांडणी करून यांच्याकडनं हे ज्ञान कुठेतरी ज्ञात करून घेणं हे आपल्याला हे गरजेचं आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, याच्यावर अभ्यास करा. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण जी माहिती घेतो की ॲलोपॅथी या वेगवेगळ्या पॅथींमध्ये कुठल्या वनस्पती वापरल्या जातात. युरोपियन कंट्रीजमध्ये आणि जगात हळूहळू सर्वत्र सिंथेटिक आणि केमिकल्सला बंदी येते. भविष्यात जर कधी एखादी आपल्याला संधी उपलब्ध झाली तर त्या वनस्पतीची आपल्याला थोडी तरी माहिती हवी असावी की ती कल्टिवेट केल्यानंतर एकरी किती येते किंवा आपल्याला उत्पन्न किती मिळेल आणि त्यानुसार आपल्याला त्याची व्यवस्थित मांडणी आखणी करून आपण त्याची शेती करू शकतो. हे सहज शक्य असलेल्या ह्या गोष्टी आहेत. आणि सिंथेटिकला जी बंदी येते आहे त्यामुळे यांच्या किमती आणि जंगलामधनं ह्या वनस्पती नष्ट होत आहेत. आता शतावरीची लागवड आहे, सर्पगंधाची लागवड आहे, सगळ्या गोष्टींची लागवड होऊन आता त्याची शेती सुरू झाली. पूर्वी ही जंगलात उपलब्ध असल्यामुळे याच्यावर कोणी एवढं म्हणजे इतकं काम करत नव्हतं किंवा त्याची कोणी शेती करत नव्हतं. पण जशी जंगलातली संपदा नष्ट होते आहे त्यानुसार ही आपल्याला जर कधी आपण आपल्या पद्धतीने आज अभ्यास करून ठेवला तर तो वाया जाणार नाहीये. हे आपण पुढच्या पिढीला आपलं ज्ञान हे हस्तांतरित करू शकतो. त्याला जेवढं शक्य तेवढं सगळ्यांनी प्रयत्न करावेत. धन्यवाद.